श्री स्वामी समर्थ. तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे आपली गुळ शेंगदाणा लाडू. गुळ शेंगदाणा लाडू हे फक्त 2 वस्तूपासून होतात, गुळ आणि शेंगदाणे. लेट्स स्टार्ट. सर्वात आधी कढईमध्ये 2 ग्लास शेंगदाणे घेऊन भाजून घेतले, ते पण कडक, अगदी कडक झाले पाहिजे. त्याच्यामध्ये असं ओलसरपणा नाही राहिला पाहिजे, स्मूथपणा. जितके कडक आपण भाजू तितके ते काळ जास्त शेंगदाणे लाडू टिकतात. आधी 2 ग्लास भाजून घेतले, देन त्यामध्ये 1 ग्लास असे 3 ग्लास घेतले. 3 ग्लास म्हणजेच 1 किलो शेंगदाणे आणि त्याला लागणार आहे 1 किलो गूळ. शेंगदाणे भाजून घेतले, देन त्याचे साल सेपरेट केले. आणि देन आता पाहू शकता तुम्ही एकदम सेपरेट केलेले आहेत. छान दिसत आहेत. काही यांना राहिलेले पण असंच छान लागते. त्याला नंतर ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये. मिक्स करताना जास्त असं बारीक पीठ पण नाही काढायचं आणि जास्त जसाल तशी पण नाही ठेवायची. मीडियममध्ये गूळ घेतलेला आहे, पेपरवर पहिले पीसेस करून घेतले. देन जो गूळ आणि जो आपला काढलेला भुरका आहे शेंगदाण्याचा, त्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं एकसारखं. पण त्यामध्ये काही गुळाचे असे गोळे राहिल्यासारखे राहतात, ते त्याच्यामुळे लाडू चोपडा तेल होत नाही. देन त्याला एकत्र मिक्स करून रिपीट एकदा आपल्याला मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे. हे लाडू 2 ते 3 महिने अगदी आपल्याला सहज जातात. जास्त काळ टिकवण्यासाठी जास्त आपण तूप वगैरे काही यूज करणार नाही. करू पण शकतो, पण ते 20 ते 25 दिवसात त्याला वास येईल. हे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकजीव झालेला आहे गुळ आणि शेंगदाण्याचा भुरका. देन लाडू तयार करायचे. पहा मी कसं केलं. अशा प्रकारे सर्व लाडू करून घ्या. लाडू अगदी छान झालेले चोपडे येतील. तुम्ही पाहू शकता. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. मस्त खात राहा, आनंदी राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.